चला तर मंडळी, आज आपण होळी स्पेशल असे गोड बनवूयात। त्यासाठी मी एक पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवले। त्यानंतर ड्रायफ्रुट्स हे कट करून घेतले। ड्रायफ्रुट्स हे आपण जास्त बारीक नाही केलेत, मीडियमच केलेत, कारण की हे आपण खीर बनवणार आहोत। त्यासाठी हे चांगले म्हणजे नाही का खीरीमध्ये दिसले पाहिजे थोडेसे। त्यानंतर आपण पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स हे चांगले भाजून घेतले। ड्रायफ्रुट्स हे जास्त भाजायचे नाही आहेत, थोडेसेच। त्यानंतर त्यामध्ये जाड अशा शेवया टाकल्यात। त्या थोड्याशा झाल्यानंतर त्यामध्ये जे गरम दूध केलं आहे ते सोडून दिलेले आहे। त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपले किसमिस आणि जे ड्रायफ्रुट्स आपण कट केले ते टाकून घेतलेत। हे ड्रायफ्रुट्स आणि हे एकत्र करून त्याला एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर मग त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची। साखर ही आधी घालायची नाही, उकळी आल्याच्या नंतरच साखर घालायची आहे आपल्याला। खीर ही चांगली उकळू द्यायची आहे आपल्याला। मंद आचेवरतीच खीर ही होऊ द्यायची आहे, फुल गॅस करायचा नाही आपल्याला। त्याचबरोबर आपण इथे पुरी पण बनवणार आहे। त्यासाठी मी पीठ हे मळून घेतले आत्ताच। पीठ हे जास्त पतले मळायचे नाही आहे, जाडसरच मळायचे आहे। आपण पुरी आता लाटून घेऊयात। त्यासाठी मी तेलामध्ये थोडंसं पीठ हे डिप करून त्याच्या अशा पुऱ्या लाटून घेतल्यात। जास्त मोठ्याही नाही आणि जास्त बारीकही नाही। तेल हे आपण कढईमध्ये गरम करून घेतलेले आहे। गरम झाल्याच्या नंतरच पुरी ही त्यामध्ये सोडायची आहे। थंड तेलामध्ये पुरी सोडायची नाही, ती फुगत नाही। गरम असलं की पुरी ही लगेच फुगते। खीर आणि पुरी ही आपली रेडी झालेली आहे। पुरी ही छान अशी मीडियम गॅसवरतीच होऊ द्यायची आहे, मोठा गॅस करायचा नाही। त्यानंतर आपण मेथीची भजी सुद्धा करणार आहोत। त्यासाठी मेथी ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये ओवा हा आपण असा हाताने क्रश करून घालायचा आहे। त्यामुळे त्याचा सुगंध छान त्याच्यामध्ये येतो। त्यामध्ये थोडंसं मीठ, जिरे, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरा पावडर हे असं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। मेथीला लगेच पाणी सुटतं, त्यामुळे त्यात पाणी घालायचं नाही आपल्याला। हे तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे एकजीव करून घ्यायचे। जे मसाले आपण टाकले ते मेथीमध्ये एकदम सॉफ्ट झाले पाहिजे। मेथी ही त्याने सॉफ्ट करायची आहे आपल्याला। त्यानंतर 1 वाटी असं बेसन घ्यायचं आहे। बेसन हे आपण त्याची कन्सिस्टन्सी थिक जास्त पतलीही करायची नाही आहे आणि जास्त जाडसरही करायची नाही आपल्याला। भजे हे आपल्याला व्यवस्थित कन्सिस्टन्सीनुसारच टाकायचे आहेत। हे अशा तऱ्हेने आपण पीठ हे असं त्याचं मळून घेतलेलं आहे। पीठ हे जास्त पतलं सुद्धा करायचं नाही आपल्याला, अशाच कन्सिस्टन्सीनुसार ठेवायचं आहे। त्यानंतर हे पीठ आपण 10 मिनिटं रेस्टला ठेवलेले होते। त्यानंतर कढईमध्ये तेल तापलेले आहे, त्यामध्ये हे अशा प्रकारे भजे सोडून द्यायचे आहे आपल्याला। गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे, फुल करायची नाही आहे। फुल केल्यानंतर भजी ही आतनं कच्चीच राहतात। मीडियममध्ये ही भजी व्यवस्थित फ्राय केली जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमवरतीच तळायची आहेत भजी। हे अशा प्रकारे भजी टाकून घ्यायची आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठी पण नाही, मीडियम साईजची। छान तेल तापलेले आहे, त्यामध्ये ही भजी व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे। आज होळी आहे, त्यामुळे सर्वच पुरणपोळ्या वगैरे बनवतात। त्याचबरोबर म्हटलं थोडंसं गोड आणखी काहीतरी बनवूया। त्यासाठी मी खीर आणि पुरी याचा बेत बनवला आहे। तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काय काय बनवलं होळी स्पेशल असे। आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो। हे असे आम्ही आहोंसाठी ताट बनवलेले आहे। त्यामध्ये खीर, पुरणपोळी, पुऱ्या आणि भजी, कांदा भजी आणि मेथी भजी। या तर मंडळी खायला। चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।